नक्कीच तुम्ही आणि खन्ना सरांनी जी खंत व्यक्त केली की हा कार्यक्रम आपल्या शाळेवरती जर झाला असता तरी त्याला तिथलं फील वेगळं आलं असतं. 100% सर येत्या पुढील 2 वर्षात किंवा 3 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा गेट टुगेदरचा कार्यक्रम हा वजापूर गोरे हायस्कूलचा याच ठिकाणी आम्ही पुन्हा तो कार्यक्रम पुन्हा एकदा घेणार ही नक्की ठाम भूमिका असेल सर आमची. आणि त्यावेळेस आम्हाला असं वाटतं की आम्हाला या कारण ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो, ज्या शाळेतून आम्ही मोठे झालो, त्या शाळेचं आम्ही कुठंतरी देणं लागतो. नक्कीच सर तुमची जी खंत आहे आम्ही ती पूर्ण करणार, त्यामध्ये कुठलीही शंका घ्यायचं काही कारण नाही. असो, कार्यक्रम म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्याला आपापला मनोगत व्यक्त करण्याची एक इच्छा असते. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये आज वेल सेटल झालेला आहे. तर मी माझ्या मित्रपरिवाराला विनंती करतो, आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेवो म्हणजे आईला वंदन, पितृदेव म्हणजे वडिलांना वंदन, तसेच गुरु वंदन झाल्यानंतर म्हणजे आपल्या गुरूंना म्हणजे आज आज असं मला म्हणावं लागेल की आपल्या पुढे साक्षात गुरु बसलेले यांना वंदन करू. आज आपल्या मित्रपरिवारापैकी मैत्रिणींपैकी प्रत्येकीनं थोडं का होईना आपलं मनोगत व्यक्त करा, आपलं नाव सांगा, आपलं करिअर सांगा, आपण आज कुठल्या जॉबवर काम करतो किंवा काय हे प्रत्येकीनं थोडक्यात का होईना आम्हाला कळू द्या. ठीक आहे, एक मुलगा एक मुलगी याप्रमाणे प्रत्येकीनं आपलं मनोगत व्यक्त करा. प्रथमतः चला कल्पना बाबा या सुरुवात प्रथम तुमच्यापासून. येथे जमलेल्या माझ्या गुरुजन आणि मित्रमैत्रिणी खूप आनंद होतोय. आज आपण सर्व इथं एकत्र भेटलो. खूप वर्षापासून खूप इच्छा, कोणाचेही कॉन्टॅक्ट नव्हते, कोणाचा नंबर नव्हता, पण आज या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला सर्व आले. खूप खूप आनंद होत आहे. मी कल्पना भाबड, माहेर कल्पना भाबड आणि सासरी कल्पना दत्तात्रय बोडके. मला देवखंडा दिलेले, पण मी मुंबईला राहते, बोरेगावला. बस माझी एवढी ओळख आणि खूप खूप आनंद होतोय. खूप बरं वाटतं. असा कार्यक्रम आपण पुन्हा करूया एवढी माझी इच्छा आहे. बस एवढं करून आणि 2 शब्द सांगतो. तुम्हाला असू द्या, काही अडचण नाही. एखादी मी म्हणतो पुणे असेल तरी चालेल, परंतु आपली ओळख द्या. गुरुपूजिताय गुरुदेवताय गुरुकुलस्थायिनी गुरुविक्रमाय गुरुग्रहप्रवराय गुरुवेकुनी गुरुदैत्य नक्षत्र गुरुधर्म सदाराध्याय गुरुपुत्र परिप्राप्ते गुरु हे गुरुवंदना. जिथं गुरूंची महिमा स्वतः ग्रंथांनी ऋषींनी मांडली तिथं माझ्यासारखं पामर काढलं, म्हणून मी आधी प्रथम गुरूंना नमन करते. मी आशा राऊत, माझं माहेरचं नाव आशा खेळणं. मी गुलेवाडीला राहते. मी ज्यावेळेस लग्न करून गेले 2008 त्यावेळेस मी SBNमध्ये 8 वर्ष काम केले. त्यानंतर माझे सासरे एक्सपायर झाले आणि मी जॉब सोडला. घराची जबाबदारी घरात मोठी होते, त्यामुळे शेती आणि घरातली जबाबदारी ह्या दोन्ही गोष्टी माझ्या घेऊन पडल्या. घरातलं मोठं असल्यानंतर जबाबदारी आणि जे आपण म्हणतो आपलं कर्तृत्व हे यात न गुरफटता मी वेगवेगळे मार्ग शोधत राहिले. मी आज उत्कृष्ट शेतकरी आहे. दुग्ध उत्पादन हा माझा व्यवसाय आहे. मी मुक्त गायींचा गोठा केलेला आहे. मी सेंद्रिय खतांना प्राधान्य देते. तसेच त्याचप्रमाणे तुमच्यासारख्या तळागाळातल्या स्त्रियांना व त्यांच्या समस्यांना तोडगा काढण्यासाठी मी 2 बचत गट चालवत आहे. जेव्हा स्त्री जबाबदारीने आणि कर्तृत्वाने जेव्हा पुढे जाते त्यावेळेस ती त्याच्या घरच्याचाच नाही
सासरचाच नाही तर माहेरचा सुद्धा उद्धार करते. म्हणून मी माझे सगळं श्रेय माझ्या आई वडिलांना देते की त्यांच्या उत्कृष्ट संस्कारामुळे मी आज इथं आले. मला एवढीच माझी ओळख आहे आणि मला खूप आनंद झाला आहे की तब्बल 23 वर्षांनी आपण पुन्हा एकदा नवी संकल्पना घेऊन प्रत्येकाची मनातली ओढ घेऊन आपण इथं आला. म्हणून मुलं आणि मुलींचं मी पुन्हा एकदा आभार मानते. माझे 2 शब्द नमस्कार, मी सुनील तुकाराम भाबड. प्रथम मी माझ्या गुरुजनांना वंदन करतो. डी.टी. बाबड सर आणि एस.के. बाबड सर हे आपले इंग्रजीचे शिक्षक आणि त्यांनी आपल्याला इंग्रजीच्या बद्दल खूप साऱ्या गोष्टी त्यावेळेस खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या आणि त्यामुळेच आपण आज सर्वजण कुठे ना कुठे चांगल्या, कोणी जॉबला आहे, कोणी शेती पण चांगली करत आहे, कोणी व्यावसायिक आहे. त्याबद्दल मी सरांचं प्रथम धन्यवाद देतो सरांना. आणि सध्या मी माझं मास्टर ऑफ फार्मसी करून मी मुंबई येथे कॉग्निझंट या कंपनीमध्ये जॉबला आहे आणि हेच माझे 2 शब्द संपवतो आणि मी सर्वांना धन्यवाद देतो. थँक्यू सर. नमस्कार, मी भाऊसाहेब कराडे. मुलांना मी सर्वप्रथम शिक्षक वर्गाला वंदन करून मी माझे 2 शब्द सुरू करतो. वेळेचा मान राखता मी जास्त वेळ घेणार नाही. तर मी भाऊसाहेब कराडे, मी पुण्यामध्ये असतो. मी व्यवसाय पण चालवतो आणि नोकरी पण करतो. तर सगळ्यात प्रथम जे आयोजक आहेत त्यांचे हार्दिक आभार हा कार्यक्रम ठेवल्याबद्दल. ज्यावेळी मला समजलं की हा कार्यक्रम होणार आहे, सर्वप्रथम मी हा विचार केला की तिकडे काहीही हो, माझा काही प्लॅन असो, मी जाणार. आणि माझ्याच गावात कार्यक्रम असल्यामुळे मला अजून जास्त आतुरता होती हा कार्यक्रम अटेंड करण्याची, तुम्हाला सर्वांना भेटण्याची. तुम्ही सर्व 23 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. 23 वर्षानंतर कोण कुठे काय करत असेल याची मला खूप जास्त इच्छा होती जाणून घेण्याची. कारण 23 वर्षाआधी माझ्या वर्गात माझ्या बेंचवर बसणारी व्यक्ती किंवा माझ्या वर्गात बसणारी व्यक्ती आज काय करत आहे, आज त्याच्यामध्ये किती बदल घडला आहे हे जाणून घेणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. मला त्याची इच्छा यासाठी होती की कारण की मी त्याला एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग मानतो की ती व्यक्ती आज कशी दिसते आणि ह्या एवढ्या मोठ्या काळामध्ये त्याच्यामध्ये किती बदल घडला आहे हे मी जर आज इमॅजिन करू शकलो तर मी पुढचे काही दिवस इमॅजिन करू शकेन किंवा मी माझे जे ज्युनियर्स आहेत त्यांना ही गोष्ट सांगू शकेन की ही व्यक्ती या ठिकाणी होती, आज ही व्यक्ती त्या ठिकाणी गेलेली आहे. आणि जो खडतर प्रवास आपण सर्वांनी केला आहे की जी परिस्थिती आपण बघितली आहे, आपल्या शाळेची अवस्था, मी ग्रुपवरून बोललो असेल की काशाई मंदिराच्या वर खाली बालाजी मंदिर, कुंभारवाडा किंवा अजून काही वर्गाची नावं ठेवली. हे सांगताना आज मला अभिमान वाटतो की अशा ठिकाणी आम्ही शिकून आता काहीतरी चांगलं करतोय. आणि कुणीतरी सांगून गेलंय ना की काबिल होणे के लिए नाही, कामयाब होणे की काबिल होने के लिए. तर आज सगळे कुठेतरी कामयाब झाले. ठीक आहे, त्यांच्यामध्ये ती काबिलियत होती म्हणून ते तिथपर्यंत आले आणि ह्याच गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. कुणीतरी म्हणजे सर्वच आपापल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करत आहे. ठीक आहे, त्यात काही वाद नाही. त्यामुळे शाळेचे जे निकाल आहेत, मी स्वतः 2 वर्ष 10वी नापास होतो. त्यामुळे बरेच लोक आमच्या पुढे येऊन गेली, काही मोजकी लोक माझ्यासोबत होती. तर मला हे सांगायला खूप आनंद होतो की त्यानंतरही अशा परिस्थितीनं पुढे गेलो. आजच्या मुलांना आपण हे सांगतो की तुमच्याकडे सगळ्या सुविधा आहेत. सरांनी मगाशी ही गोष्ट बोलली की त्यांच्याकडे खूप साऱ्या सुविधा उपलब्ध आहेत आपल्या मुलांकडे किंवा आपल्यासाठी जे आता शाळेत आहेत त्यांच्याकडे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आपल्याकडे तेवढं नव्हत्या. त्यानंतरही आपण या ठिकाणी आहोत. तर आपल्या सर्वांसाठी खूप कौतुकास्पद आहे हे. तर मी खरंच जास्त वेळ घेतो वाटायला मला. तर एनिवे आयोजकांचे पुन्हा एकदा हार्दिक आभार. सर्व मित्रांना भेटून खूप आनंद झाला. पुन्हा एकदा हा आपण कार्यक्रम नक्की करू. पुन्हा सगळ्यांनी योगदान करा हीच नम्र विनंती. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर म्हटल्याप्रमाणे की जे आयोजक होते त्यांनी स्वतःचा जो काही स्वाभिमान आहे तो थोडासा साईडला ठेवून हे सगळं घडून आणलं. दुग्ध शर्करा योग जो घडून आणला तो खरंच अविस्मरणीय आहे. ही एनर्जी खरंच पुढचे काही वर्ष सोबत राहील. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन आणि तुम्हा सर्वांना तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
धन्यवाद भाऊसाहेब. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाबुद्दीन सय्यद आणि उपाध्यक्ष आपल्या मुक्ता भाबडच म्हणतो इकडे, आणि आपले इंग्रजीचे शिक्षक, दोन्ही शिक्षक मान्यवर आज व्यासपीठावर हजर आहे. मित्रांनो, 2001 ते 2024 हा 23 वर्षाचा काळ. 2001 नंतर मी 2001 ते 3 पर्यंत धुळे इथे माझं 12वीचं कॉलेज झालं. त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशनसाठी संगमनेर इथे गेलो. मी ग्रॅज्युएट झालो. मी आर्ट ग्रॅज्युएट झालो. आर्ट ग्रॅज्युएट नंतर मी लॉला ॲडमिशन घेतलं आणि लॉ ग्रॅज्युएट झालो. तर 2009 पासून मी नाशिक येथे वकिली व्यवसाय करतो. वकिली व्यवसाय करताना म्हणजे हा जो शिदा आहे आपला, तर हा शिदा पहिलीपासून ते 10वीपर्यंत आपण जे आपल्या ह्या शिक्षकांनी शिकवलं त्यातनं आलेला आहे. तसं आपण काही तयार झालो नसतो, कारण आपलं इंग्लिशवर कमांड. मग आता जेव्हा मी प्रॅक्टिस करतो वकिली, आता जे शिकवलं 5वी ते 10वी ह्या शिक्षकांनी आपल्याला शिकवलं, आणि आज त्याचा मला कुठंतरी म्हणजे आनंद होतो खरंच. तेव्हा त्या काळात हे आपले जे 2 शिक्षक असं दुसऱ्या शिक्षकांनी त्यांच्या पद्धतीने शिकवलं तो विषय नाही. पण आज मला जे अडचण होती इंग्लिशची, तर आज ते योगायोगाने दोन्ही शिक्षक इथे बसलेले, त्यांचं खास करून मला अभिनंदन करूशी वाटतं. आणि हा जो आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम या आयोजकाने केला त्यांचं पण मी अभिनंदन करेन, आणि मला तुम्ही सगळ्यांनी बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद. सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार. सर्व आज एकत्र आले या ठिकाणी. माझ्या गुरुजनांचे पण खूप आभार की त्यांनी आज ते उपस्थित राहिले आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. भाषण सगळेच करतात, पण या भाषणाचं वेगळं वैशिष्ट्य एकच आहे का हा ग्रुप तयार करण्यासाठी आम्हाला 7 वर्ष आहे. 7 वर्षानंतर हे सगळे जमतात. तर किती यात्रा किती काय, आणि वेन आणि नराडे, सुनील बावड, आम्ही असे ठराविक लोक होतो एवढं जमाव करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आज 23 वर्षानंतर एवढ्या सगळे बॅच जमा झाले. आणि सगळे आयोजक, विजय विठ्ठल हे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट करून हा पूर्ण ग्रुप तयार केलेला आहे. तर एवढं सांगायचं होतं. ग्रुपसुद्धा करायसाठी आम्हाला 7 वर्ष मेहनत द्यायला लागली, एवढे सगळे टीमवर जमायसाठी. मी प्रथम गुरुजन वर्गांना सॉरी एक मिनिट घाबरलोय मी थोड्या. मी ऑफिसर बोलू शकतो इतका, पण इथे नाही बोलू शकत, कारण मला माहिती आहे की मी तुम्हाला कॉमेंट टाकलं, तुम्ही मला कॉमेंट टाकता, कारण ही शिदोरी जे तुम्हाला मी दिले ते तुम्ही मला देणार. म्हणून मी पहिले सरांना वंदन करतो. एस.के. बाबड सरांना, एस.के. बाबड सर असतील, आपले के साळके सर असतील, आमचा गणेश असेल, साधना असेल, कुसुम दराडे असेल आणि दिलीप बाबड असेल, यांना भावपूर्ण आदरांजली वाहून मी माझे 2 शब्द चालू करतो. मी संदीप देशमुख. मी 2001 ते 2004 पर्यंत 10वीतच होतो. 4 वर्ष नापास होऊन मग मी 10वी सुटलो. 11वी 12वीचं कॉलेज दौडीला झालं. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन पण दौडीतच झालं. माझं MCM पुण्याला झालं. आणि मी सरांना आनंदाने सांगू शकतो की माझ्या घरामध्ये माझी बायको टीचर असल्यामुळे इंग्लिशचा तास रोज माझ्या घरामध्ये. आणि मॅथ्सही मला ते सरांची, डी.टी. बाबड सरांची आणि BR सरांची डेली आठवण होते, कारण माझ्या बायकोचं मॅथ आणि इंग्लिश, मुलाला इंग्लिश शिकवते आणि तिच्या क्लासच्या स्टुडंटला ती मॅथ शिकवते, म्हणून ती काही मला रोज माझ्या घरात दिसतात. आणि आज प्रत्येक जण म्हणजे मला म्हणजे आनंद वाटतो सांगायला की आमची बॅच म्हणजे 35% मला वाटतं निकाल लागला होता हार्डली. आता म्हणजे आम्हाला घरचे पण म्हणायचे तुमचा खूपच बसलाय, कारण जेव्हा कोंबडी अंडा द्यायला पिल्लं द्यायला अंड्यावर बसवली जाते,
जेव्हा ते काहीतरी पिल्लं निघतात, अशी मोजकी पिल्लं निघाली होती तर ती 10वी सुटून गेली होती. आणि आम्ही बरेचसे होते का वारीला बरोबर जात होतो. सिन्नर ते कासारवाडी, नळवाडी, चास ते सिन्नर बऱ्याचदा वाऱ्या झाल्या. त्या वाऱ्यांमध्ये कोण कसं सुटलं कोण कसं सुटलं. पण सर एक सांगेल की आमच्या बॅचमध्ये जवळपास आज 80% मुलं आहेत की 80% मुलं 80 ते 90% मुलं बाहेर वेल सेटल आहेत. आणि जे शेती करतात अतिउत्तम शेती करतायत की त्यांचा म्हणजे आज कोणीतरी आदर्श घ्यावं, कोणीतरी त्यांचं गाईडलाईन घ्यावं. आणि आज आपल्या याच्यामध्ये मी आवर्जून नामोल्लेख करेन, सरिता असेल किंवा ज्योती गोसावी असेल, खूप मोठ्या प्रसंगांमधून त्या मुली गेलेल्या आहेत. आणि मी आजही देवाकडे प्रार्थना करतो की ईश्वरा तू त्यांना अजूनही खूप अशी इच्छाशक्ती दे, प्रबळ इच्छाशक्ती दे. आमचे जे काही असतील, आमचे पण काही गोष्टी असतील तर तू त्यांना त्या जी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना दे. त्या दोघींनाही उभारी चांगली मिळू दे, चांगल्या मार्गाने घेऊन. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मुलं मुली खूप जास्त कसरत करतात, वेल सेटल व्हायला आम्ही पण प्रयत्न केला. सर मी माझं स्वतःचं पर्सनल सांगतो सर, सकाळी फक्त आम्ही नवरा बायको नाश्ता करायला बरोबर असतो, रात्री 8च्या नंतर जेवणाला बरोबर असतो. दोघांना बोलायला पण जास्त वेळ नसतो, काय असेल दिवसभरात बोलायचं ते फोनवर आम्ही एकमेकांशी बोलतो. पण तेही आज का की आम्हाला काहीतरी करायचं होतं. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा माझं ग्रॅज्युएशन झालं, ग्रॅज्युएशन नंतर मी पुण्यात पडलो. आणि पुण्यात पडल्यावर माझं पितृक्षेत्र हरवलं सर. त्याच वर्षी माझे वडील गेल्यावर मोठा भाऊ तोही फसला होता. बहिणींची जबाबदारी होती, 7 बहिणी होत्या, 7 बहिणी सगळ्या वेळी सेटल होत्या. पण ते बापाचं कर्तव्य पार पाडायचं. मला जवळून बघितलं ते म्हणजे भाऊसाहेब दराडे, कारण तो अजूनही जवळ बघतो. त्याचे माझे रिलेशन अजूनही तितके क्लोज आहे, आम्ही एकमेकांकडे असतो. त्यांनी जवळून बघितलं की मी काय स्ट्रगल केला आहे. आणि सरांनाही माहिती असेल की माझी परिस्थिती काय होती. ज्या दिवशी माझे वडील गेले त्या दिवशी मी 7 रुपये खिशात होते माझे. कॉलेज स्टुडंट होतो, मला कॉलेजमध्ये फोन आला वडील आजारी आहेत आणि डायरेक्टली वडिलांच्या बॉडीजवळ आणून उभं केलं. माझे पहिले 3 दिवस मी म्हणजे अक्षरशः कोमामध्ये होतो की पितृक्षेत्रामध्ये होते माझं. तिथून मला कॉलेजची फी भरायला वडिलांनी पैसे पाठवले होते 3 दिवस आधी. तीच फी मी माझ्या एका कोर्सला वापरली आहे सर. तेव्हापासून मी MCM मध्ये सीड्याचा कोर्स केला आणि चांगल्या कंपनीत आज मी नामवंत कंपनीत याचं इन्चार्ज म्हणून काम करतो आहे. आणि त्याच्या मागे तुमच्या सर्वांचे सपोर्ट आहे, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. आणि मला अजून एक महत्त्वाचं सांगायचं होतं की आपल्यापैकी कुणालाही पुण्यात काहीही मदत लागली, बिनधास्त मी पुण्यामध्ये आहे, बाकीचे मुलं मुंबईमध्ये असतील, बिनधास्त मला कॉल करा, एनी टाइम कॉल करा. कुठलीही मदत लागो, आर्थिक राजकीय लागो किंवा कोणाला तरी यायचं आहे, कोणाला तरी काहीतरी गाईडलाईन्स हवी आहे, मी एनी टाइम तयार आहे. आणि अजून मुलींनाही आणि मुलांना सांगेल किंवा जर तुमच्यापैकी कोणाला काही मदत असेल किंवा एखाद्या मुलीचं ऍडमिशन, मी काही म्हणत नाही की सगळ्या वेल सेटल असतील सगळ्यांचे असं आहे, कोणाचं ऍडमिशन होत नसेल एकच फक्त ग्रुपवर मेसेज टाकायचा माझ्या मुलीचं ऍडमिशन होत नाहीये, त्याचं रिझन आहे. आपल्यापैकी आज सरनी सांगितलेलं 99% जी लोक जमलीत येते, तर 99 लोकांपैकी 90% मी सांगतो ठीक आहे, 9% मध्ये काही प्रॉब्लेम असेल सगळ्यांना हेल्प करणार, सगळ्यांना हे करणार, प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहे. आणि मी आज आनंदाने सांगू शकतो की मी 75% जगत होतो, कारण माझं 11वी 12वीचं गेट टुगेदर होत होतं, माझं सिनियरच्या कॉलेजचं गेट टुगेदर होत होतं, माझ्या आज पुण्याच्या कॉलेजचं गेट टुगेदर होत होतं. मी तिथे 25% जगत होतो. पण आज माझं इथून गेट टुगेदर झालं, ज्या मुलांबरोबर मी 5वी ते 10वीचं शिक्षण घेतलं त्यांच्याबरोबर गेट टुगेदर झालं, तर मी 100% जगतोय सर. इथून काम झालं ठीक आहे. पहिल्यांदा आल्यावर मी घाबरलो. मी आजही माझ्या ऑफिसमध्ये माझ्या कलिग समोर किंवा माझे ज्युनियर असतील त्या 100 लोकांसोबत मी बिनधास्त बोलू शकतो. पण इथे मला थोडंसं काहीतरी 5वी ते 10वीचे हे आठवले म्हणून मी थोडंसं घाबरलो होतो. तेव्हा मी कुठं चुकलं असेल तर मला माफ करा. आणि आवर्जून मला सगळ्यांची माफी मागायची. 10वीपर्यंत मी खूप जास्त चिडका होतो. जर कोणाचे मन दुखवले गेले असेल तर मी आज तिथे माफी मागतो. खूप जास्त चिडका होतो मी, तर मी सर्वांची हात जोडून माफी मागतो आणि माझे म्हणून शब्द संबोधतो. आणि आशा तुझी तर खरी पहिली माफी मागायची. धन्यवाद धन्यवाद संबोध धन्यवाद. थँक्यू.
मी कैलासला विनंती करतो की आपलं मनोबल गणेश काळेला विनंती करतो मी जिजाऊगे, मायेचं नाव जिजाऊगे, सासरचं नाव जिजा काळे. माझं लग्न 10वीत असताना झालं, पण त्याच्यानंतर पुढचं शिक्षण माझ्या मिस्टरांनी मला पुढचं शिक्षण घ्यायला प्रोत्साहन केलं. आज मी ग्रॅज्युएशन करून ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास केला आणि आज 10 वर्षापासून मी जॉब करते. पहिले 5 वर्ष मी सकाळ कॉलेज ऑफ फार्मसी इथं मी 5 वर्ष जॉब केला. आता मी ग्लोबल कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक इथं मी ग्रंथालय म्हणून कार्यरत आहे. मला एवढंच सांगायचं की मला आधी शिक्षण घेता नाही आलं, पण माझ्या लग्नानंतर माझ्या मिस्टरांनी मला पुढच्या शिक्षणासाठी खूप हेल्प केली. त्याच्यात मी त्यांचे आभार मानते. ते असं दैत्य आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. नक्कीच जिजा तू आपल्या पाहुण्यांनी तुझे जे राहिलेले स्वप्न पूर्ण केले त्याबद्दल मी त्यांचे पूर्ण एकदा स्वागत करतो. इच्छा होती मला शिक्षण घ्यायचं होतं, पण काही कारणास्तव मला शिकता नाही आलं. माझं 10वीत असतानाच लग्न झालं, पण त्यांनी माझं स्वप्न पूर्ण केलं. मी डॉक्टर प्रतिमा शुभम फेरणार 10वी 2001 पर्यंत आपल्याबरोबर होतो. नंतर सह्याद्री शाळेमध्ये 11वी 12वी घेतलं संगमनेरला. BMS केलं मी SST आयुर्वेद महाविद्यालय आणि MD NSCI केले सांगलीमधून आष्टा इथून. आत्ता माझं सध्या वैद्यकीय सेवा चालू आहे. सिन्नरमध्ये एक ICU आणि 40 बेड हॉस्पिटल याप्रमाणे सेवा चालू आहे. सर्वात महत्त्वाचे मी आपल्या इंग्लिशच्या सर्वांना अभिनंदन करतो की त्यांनी सगळ्या आपल्या बॅचला 35 आणि 37 मार्कावरच पास केले. एकही विद्यार्थी आपल्याकडे असं नसेल की त्याला इंग्लिशमध्ये 40 मार्क पडले. खरी गोष्ट पेपर तपासणारा चुकीचा असेल की शिकवताना म्हणजे आपल्याच शिकण्यात काही कमी झालं असेल ते आज काही सांगू शकत नाही. पण 40च्या वर आपल्या वर्गात कोणीच नव्हतं. म्हणजे अनिल दराडे सुद्धा नाही. बरोबर आणि किती होते? अनिल दराडे आणि सुनील भाबड दोघं 40च्या, ते दोघं 40च्या म्हटलं आपण 35 पर्यंत जाऊ. ठीक आहे, 40च्या उंबरठ्यावर आलेले आपण सगळे आहोत. सर्वांना आरोग्यदायी शुभेच्छा. कसलाही ताण न घेता चिंतामुक्त आयुष्य जगावे आणि गेट टुगेदर सरांनी सांगितल्याप्रमाणे शाळेमध्ये आपण करू, पण सर बेंचची साईज थोडी वाढवावी लागेल. कारण बेंचवर बसणं थोडं मुश्किल होऊ शकतं. चेअर ऍडजस्ट केलं तर शाळेचा फील येणार नाही. मग ते फीलसाठी ऍडव्हान्समेंट करायचं आहे. नाही मग आता तुमची सल्ला जर असेल तर मग आपण योगासन करून आपण ऍडजस्टमेंट आपण करतो. 1 वर्षानंतर जेव्हा घ्यायचंय प्रयत्न करू आपण की बेंचवर बसू शकतो सगळे. इव्हन मी तुम्हाला सांगतोय मलाही तेच करणं गरजेचं आहे. बाकी सर्वांना हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्यासाठी. आरोग्याला आयुष्य राहावं. 40 नंतर प्रत्येकाने आयुष्याची काळजी घ्या आणि 2 शब्द संपवा. धन्यवाद. माझं मायेचं नाव सविता खेरणार आणि सासरचं नाव सविता गगन नकाते. मी टेलरिंग काम करते. धन्यवाद. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर आदी मी त्यांना नमन करते. माझे नाव अर्चना गायकवाड आणि माझे सासरचे नाव आहे प्रतीक्षा प्रदीप गुंजा. माझे मिस्टर जॉब करता आणि मी गृहिणी. धन्यवाद. प्रथम सर्व प्रत्येक आपला मन असे बरोबर आपण जरी करून दिली तरी भरपूर आहे. सर्व मुलींना आणि मुलांना माझा साष्टांग नमस्कार.
तर आपण खूप दिवसांनी एकत्र भेटलो आणि या गोष्टीचा मला खूप आनंद झालेला आहे. आणि माझे नाव माहेरचा सुनीता भोजने आणि सासरचा सुनीता पवार. मी मुंबईला राहते आणि मी एक ऑफिसमध्ये रिसेप्शनचा जॉब करते. थँक्यू. धन्यवाद समजा. चला स्वतःहून चला. चला ज्योती चल. माझे नाव ज्योती खेरनार, सासरचे ज्योती रमेश माणूस. अध्यक्ष महोदय, येथे जमलेले माझ्या पूजन वर्ग आणि आयोजक संयोजक यांचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. मी काही सादर केलं धन्यवाद ज्योती. चला लीला चला. गुरुदेव महेश्वर. प्रथम मंडल. हॅलो, माझे नाव लीला सुदाम फड. सासरचे नाव लीला दाराडे. माझा व्यवसाय शेती आहे. ठीक आहे, धन्यवाद लीला. चला स्वतःहून चला. चला यशस्वी प्रयत्न. नाही असं नाही. माझे नाव माहेरची सुनीता खेरनार. सासरचे नाव सुनीता माझा व्यवसाय शेती. ठीक आहे, धन्यवाद. मी विजूला आमंत्रित करतो. आपलं माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी शेती आणि माझा पोल्ट्री व्यवसाय आहे. कुणालाही नॉनव्हेज खायची इच्छा झाली तर माझ्याकडे येतो. फ्री ऑफ कॉस्ट. संध्याकाळी करून आज 40 किलो साईजचे काही प्रॉब्लेम नाही. माधव, तर हा कार्यक्रम करण्यासाठी माधवने खूप खूप सहकार्य केलं. जसं श्रीकृष्णानं गोपगड्यांना एकत्र केलं तसं माधव तू आम्हाला सर्वांना एकत्र केलं. त्याच्यानंतर श्री प्रभू रामचंद्रापासून आमचा रामचरती हनुमंताचा काही तो गेला नंबर काय त्याच्यानंतर विजयनं झेंडा फडकावला. विजय बिडकर नाही असं प्लीज बोललंच पाहिजे. त्याच्यानंतर मला सरांना मी एक प्रश्न विचारला, सर आम्हाला तुम्ही मुलींच्या रांगेत कुठं का बसवलं? त्याचं उत्तर आज आम्हाला मिळालं. डॉक्टर पटेल काय झालं मी मुलींच्या रांगेत फक्त आम्हीच बरोबर. सर म्हणलं सरांना म्हटलं का असं गेलं तुम्ही? तर सरांनी आता त्याचं उत्तर दिलं का तुमचं लक्ष नव्हतं म्हणजे शाळेत. त्यामुळे काय 7वीला माझा 1 नंबर आला होता. तर 35 मार्क होते मीला फक्त आणि 10वीला 5 होते तरी 35च होते. तर सरांना धन्यवाद. खूप आनंद वाटला. 40 वर्षानंतर 40चे वय आपलं सगळ्यांचं आता. याच्यानंतर 100 वर्ष कोणाला भीती नाही. थँक्यू. धन्यवाद सगळ्या. तसेच सगळे माझे मित्र मैत्रिणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले आयोजक आहे एकनाथ बाबड असेल, माधव शेळके असेल, मग भरपूर आता कसं आहे मी पण मुंबई या ठिकाणी आहे. तसं मी 10वीला मला वाटतं मला एवढी खंत आहे. माझा 8वीला मला नंबर आला होता. हाही माझ्या घरी तिथे हे पण आहे. आणि दुसरी गोष्ट मी 10वीला मला एवढी खंत वाटते की 10वीला माझा एक 2 मार्कावरून माझा नंबर गेलेला आहे. आणि म्हणजे मी हुशार होतो असं काही नाही. मला सांगायचं एवढंच आहे की डॉक्टर आता बोलले, प्रदीप डॉक्टर आता बोलले की सरांनी 35% का नाही केलं. तर दोन्ही पण सर आपले आहे. दोन्ही सरांचं लक्ष होतं नाही असं नाही डॉक्टर, पण आपलं घेण्याचं लक्ष नव्हतं. हे तुम्ही मान्य केलं पाहिजे सर्वांनी. बीटी बाबड सर आणि खेळणार सर आज पण खेळणार सर आहे, बाबड सर आहे. दोन्ही पण इंग्लिशमध्ये एकदम चांगली शिकवायची. पण आपलं लक्ष नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट ही आपण बोलकर आता सरांचं आणि आपलं नातं खूप वेळ नाही बोलण्यामध्ये होईल काय गोष्टी. पण मला असं वाटतंय की ज्यावेळेस आपण शिकवत होतो आपल्या शाळेत शाळा होती आपली मजा मस्ती किती करत होतो आपण. कधी पण सरांनी मला वाटतं खेळायला सरांनी मला लय मारलं असं सगळ्यात जास्त. कारण का मी ऐकत नव्हतो. सर म्हणायचे नाही अभ्यास करा. आणि आज मला एक वाटतं
की त्यावेळेस जर शिकलो असतो किंवा आता मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहे, चांगलं सॅलरी वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्यात आनंद आहे, विषय तो नाही. पण तर त्याच वेळेस जर सरांचं ऐकलं असतं तर आज कुठंतरी चांगल्या म्हणजे खूप मोठ्या याच्यावर गेलो असतो. पण सगळेच आपण त्याच्यामध्ये मुली आहे, मुलं आहे, सगळेच. आणि आता ही गोष्ट अशी वाटते की सर जी तुम्ही आम्हाला जी शिकवण दिली तीच आज माझी वाईफ पण आज टीचर आहे मुंबई या ठिकाणी, इंग्लिश मिडियमला आहे. ती पण माझं इंग्लिश गेलीच संध्याकाळ थोडं सांगायचे तात्पर्य एवढंच आहे की आज आपण या ठिकाणी आहोत, एवढ्या 24 वर्षानंतर भेटलोय. दोन्ही टाईम पण आनंद वाटला. एवढे मुलं एवढे मुलीमध्ये भरपूर चेंजेस झाले. आता सोबतच्या मुलाचं लग्न होतं, उद्या माझ्या शेटच्या मुलीचं लग्न असेल. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि आता गेट टुगेदर हा फक्त भेटण्याचंही होतं, पण एवढं म्हणजे पुढे आपल्या लाईफमध्ये कुणाचे काही प्रॉब्लेम असले एकमेकांना तुम्ही फोन करा, एकमेकांच्या कार्यक्रमामध्ये जावं. सरांचं काय असेल आपली सगळ्यांना काही मार्गदर्शन अजून पण सर आपल्यासाठी तयार आहे, असं काही नाही की हे नाही. सगळ्यांचे स्वागत, धन्यवाद. नक्की तुझे धन्यवाद. मी स्वतंत्र विनंती करतो की आपण मला चर्चा व्यक्त करावा. आणि मला पूर्ण तोच प्रश्न पडतो का त्यामध्ये कुठल्याही शिक्षकाचं स्थानिक शिक्षकाचं कुठल्याही त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं, त्यांनी त्यांचं कर्तव्य नक्कीच पार पाडलेलं आहे. त्यामुळे त्यांना आपल्याला कुठल्या प्रकारपर्यंत बोलायचं नाही करतो. आणि सर्व आपल्या मित्रमैत्रिणींना नमस्कार. माझं नाव स्वपन मच्छिंद्र दराडे. मी नाशिक येथे HDFC बँकेमध्ये कलेक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. आणि आपल्या शिक्षकांनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानामुळं आपण इतके मोठे सर्व इथे बसलेले वेगवेगळ्या पदावरती असून आणि सर्व मुली पण चांगल्या प्रकारे काम करत आहे. त्यामुळं जास्त वेळ नाही आता. धन्यवाद. धन्यवाद. मी भारत बाबूला विनंती करतो. चला भारत बाबा, चला 2 शब्द आपल्या थोडक्यात व्यक्त करा. आणि माझी एक टोटलची विनंती, आपण स्वतःहून 2 शब्द आपल्या मनोगत व्यक्त करायचे ते करा. आपल्याला थोडं जन्माला उशीर होणार आहे. ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी भारत बाबा भोजापूर कोरे हायस्कूलमधून इयत्ता 10वी सन 2001 मध्ये होतो. कुठली नोकरीची बिझनेसची न अपेक्षा करता शेती व्यवसाय निवडला आणि तो व्यवस्थित करतोय. तसेच आज या ठिकाणी आपण 30 वर्षानंतर भेटतोय, खूप आनंद होतो. बोलायचं म्हणजे तुमच्या पुढे सर मी इयत्ता 10वी मध्ये फेल झालेलो. 2000च्या बॅचला होतो, नंतर 2001च्या बॅचला आलो. पण एवढा प्रेम बघून आनंद होतोय, कारण की माझ्या 2000 बॅचचे मुलं सुद्धा एवढंच प्रेम करताय आणि तुम्ही सुद्धा एवढंच करताय. खूप आनंद वाटला. आणि नापास होण्याचं कारण म्हणजे अपघाती नापास झाले. मला बोलले डॉक्टर 35 तसंच झालं. नंतर रिचेकचा सुद्धा फॉर्म भरला, रिचेक व्यवस्थित आला, नापास. सर इच्छा सुटली नाही. 12वी कामाची जबाबदारी, बाकीच्या गोष्टी. मुक्त विद्यापीठामध्ये सुद्धा फॉर्म भरून मी भेटू शकतो. मुक्त विद्यापीठामध्ये चौकशी करून माझा एक मित्र आहे शासकीय आश्रम शाळेमध्ये, देवराम खेताडे, आदर्श शिक्षक आहे. आश्रम शाळेत शिकला. मला गाईडलाईन दिली, अरे भारत बाहेरून सुद्धा तू शिकू शकतो. तो आनंद पण मी घेतला आणि खरंच आनंद होतोय. आभारी इथे सगळे आले, अध्यक्ष उपाध्यक्ष. चला मी 2 शब्द बोलतो, संपवतो. सर्वांना बोलायचं, मला आनंद घ्या. आज आहे आपण
तेच खरं आहे. पुढे काय ते परमेश्वराला माहिती आहे. सगळे व्यवस्थित असावा. चला जय हिंद. धन्यवाद. सर्व मित्र आणि मैत्रिणींना आणि वंदनीय शिक्षकांना प्रथमतः नमस्कार करतो. आज पण स्टेजवर आल्यानंतर बराचसा दबाव आला, कारण शक्यतो मी आता स्टेजवर किंवा पुढे येण्याचा जास्त प्रयत्न करत नव्हतो. पण आज सुरुवातीला मी तुम्हाला माझा परिचय सांगतो. माझं नाव दिनेश शंकर शिरसाट. बऱ्याच जणांना माहिती असेल, काही जण आता बॉडीमध्ये चेंज झाला चेहऱ्यामध्ये, त्यामुळे बरेचसे विसरून गेले असेल, केस पण झाले. मी पण हल्ली मुंबईला NTT ग्लोबल डेटा सेंटरमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहे. वेल सेटल आहे, बऱ्यापैकी कमवतोय पण. आणि महत्त्वाचं ज्यावेळेस कळायला आम्हाला गेट टुगेदर घ्यायचं, सुरुवातीला आम्ही 10-15 जणत होतो. काही कारणानंतर मी ग्रुपमधून बाहेर एक्झिट झालो होतो. नंतर राहुलनी मला कॉल केला, राहुल शिरसाटे, आणि आपला असा प्लॅन चाललेला आहे, आपल्याला गेट टुगेदर घ्यायचं आहे, तुला काही माहीत आहे का? तू बोलत का मला तर काही त्याची कल्पना नाही, पण तसं काय असेल तर आपण केलंच पाहिजे. कारण जवळजवळ आपला 23 वर्षाचा कालावधी मोठला आहे. त्यानंतर आम्ही मला दम देऊन सांगितलं, तू आला नाही तर मार खाशील. कारण मागच्या वेळेस 7-8 महिने भेटले होते, त्यावेळेस मी गेलो नव्हतो, त्यावेळेस मला असंच घातलं होतं. ठीक आहे, सगळे आले, सगळ्यांबरोबर भेटल्यामुळं खूपच आनंद झाला. सरांनी पण सूचना केली तर आपला हा कार्यक्रम दरवर्षी नाही तर 1-2 वर्षांनी झाला पाहिजे. तर आपला तो योग पण जुळून येतोय. आपल्याला 2 वर्षानंतर जवळजवळ 25 वर्ष पूर्ण होते आपल्या बॅचचे. तर तो कार्यक्रम आपण शाळेमध्ये घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सगळे सहकार्य करतील. सुरुवातीला तर वाटलंही नव्हतं की एवढे जण कार्यक्रमाला हजर राहतील, विशेषतः मुली. कारण सकाळी आल्यानंतर 7-8 जण होते. वाटलं कोणापर्यंत माहिती गेली का नाही गेली, पण सगळी गर्दी बघून तरी वाटतंय सगळेजण इथं हजर झाले. त्याबद्दल आयोजकांचे पण मनपूर्वक आभार मानतो. आणि मला बोलण्याची संधी दिली. आता बोलायला गेलं तर भरपूर आहे. काय करायचं गोष्ट चेहरे नाही पाहिजे तरी हसू येते. तेव्हा म्हणजे त्या काळात जे काय गमती जे काय असेल ते घडलेलं बघूनच. तर सगळ्यांनी सगळे आल्याबद्दल सगळ्यांचे माझ्यातर्फे पण एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता काही जणांनी सांगितलं तर आमच्यामध्ये तुम्ही सगळ्यांचे आभार माना, पण तसं नाही, प्रत्येकाला बोलावं लागेल. थँक्यू. धन्यवाद दिनेश. वर्गात पहिले हाईटमध्ये माझी कमी होती. पहिले म्हणजे माझ्या गुरूंना नमस्कार. जे आहे ते त्यांच्यामुळेच आहे. इथे येण्याची प्रेरणा पण त्यांच्यामुळेच आहे. माझं माहेर सदावडीचं. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पाताळेश्वर मंदिराला माझ्या गुरूंचे आणि माझ्या मित्रमैत्रिणींचे पाय लागले, याच्यापेक्षा दुसरा आनंद. माझे नाव माहेरचं संगीता दराडे, सासरचं संगीता शरद आवड. माझे मिस्टर कंपनी सुपरवायझर आहेत नाशिकला. मी हाऊसवाईफ होते, टेलर काम करते, शिवण क्लासेस चालवते, छोटंसं शॉप आहे. बस एवढी माझी ओळख आहे. इतका आनंद झालाय ना, शब्द नाही आहे माझ्याकडे व्यक्त करायला. नक्कीच धन्यवाद. मुलांपैकी संगत साने नववारीचे भाग घेऊन जाते. हॅलो, माझं नाव सोमनाथ दत्तू साने, सुंदर. हॅलो, तुम्ही गप्पच तर बोलत नाही. बोलू द्या थोडंसं व्यवस्थित नोकरी केला आपण. माझं शिक्षण चांगलं 8 महिने झालं. मूळचं बघायचं आले मी ना. पहिलं ठाणगाव, नंतर नळवाडी, नंतर चास, चिखली, दोडी, संगमेर, नंतर दुबई. बरोबर. आता सध्या मेसिंगच करतोय. जसे आशात आहे बोलली, दूध व्यवसाय वगैरे असं सगळं दैनंदिन उपक्रम चालू आहे. आता सुनील माझं सुनील दराडे. धन्यवाद सभा. नक्कीच सुनील दराडे. मी पण दूध व्यवसायामध्ये
आज चांगल्यापैकी काम करतोय. माझा तो मुख्य व्यवसाय आहे व्यायाम. धन्यवाद. धन्यवाद सुनील. या नमस्कार, माझे नाव अनिता भागवत माहेरकडचे आणि अनिता दाराडे सासरकडचे. प्रथमतः मी शिक्षकांना वंदन करून 2 शब्द बोलते. आज मी सर्वप्रथम या मुलांचे आभार मानते की त्यांच्यामुळे आपल्याला सर्वांना इथे एकत्र जमण्याचा योग आला. धन्यवाद अनिता. हॅलो. प्रथमतः सर्व मित्र परिवाराचे खूप खूप अभिनंदन. आपण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सर्व आमचं योगदान असताना सर्वांना विनंती तुम्ही स्वीकारली. प्रथमतः आपण एस.के. बाबट सरांना वंदन करू आणि गाय सर असतील, डी.टी. बाबट सर असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, त्यांना सन्मान देऊन तुम्ही 2 शब्द बोलतो. तसं बघितलं तर आता शालेय जीवनामध्ये पूर्ण एन्जॉय केलेला माणूस आहे, सगळ्यांना माहीतच आहे. पण आज या ठिकाणी खरं तर मी बोलणार नव्हतो, पण सगळ्यांचं बघितल्यानंतर मला ते आवडलं नाही. या दृष्टिकोनातून तुम्ही आलात, सर्वांचे आभार. धन्यवाद. कारण पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय मी फक्त याच्यासाठी आलो आहे का आमची म्हणजे आठवण आली मला 10वीची का आमची क्रिकेट टीम होती. 2 टाईपचे एक आमचा कॅप्टन होता, एक सुनील आणि दुसरा होता आपला नामदेव. आमच्या दोघांची म्हणजे आमची खूप लढाई व्हायची त्यावेळेस क्रिकेटवरून. खूप छान वाटायचं. तेव्हा आत्ता आठवण आली आम्हाला खूप आठवण येते त्याची. पण मी विनोद खेळला. मी पुण्याला जॉबमध्ये बॉसमध्ये आणि आमचा लघु उद्योग आहे शिवकन्या लाकडी गाणं आणि डेअरी प्रोडक्ट. ओके. धन्यवाद. मी यापेक्षा विनंती करतो की आपण मला प्राप्त करावं. नमस्कार सर, मी रमेश पालवे. माझं माहेरचं नाव हेच आणि सासरचं नाव. कधी मी माझ्या जुने मित्र जे काहींचे मी चेहरे सुद्धा विसरलो, काहींचे नाव पण नाही माहिती, ते बघण्यासाठी मी त्या दिवसापासून अशी इच्छा होती कधी जाईल. माझी मिसेस स्वतः मला बोलायची जाशाल तुम्ही. काल रात्री मी 2 वाजता झोपलो. डोळ्यावरून पण समजे खरं झोपच लागत नव्हती. कधी भेटेल मी मित्रांना या खुशीमध्ये काय समजतच नव्हतं. काल मी दिवसभर काय करत होते सुद्धा मला समजत नव्हतं. बाकी सगळं व्यवस्थित, वेल गुड, एन्जॉय. नक्कीच. मी आजपर्यंत तुमचा क्लासमेट सर्वांना वंदन. बस आता जास्त ते होते. धन्यवाद. नक्कीच. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षक वृंद यांना मी अभिवादन करून आणि इथे आलेल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींचे आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच. कार्यक्रमाचे रूपरेषा मी पुढे पडलो तर माझ्या मित्रांना विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटं पुढच्या वरती बसून घ्या. कार्यक्रम शेवट अंतिम टप्प्यात आहे. स्नेहपूर्वक परतण्याची वेळ आली. स्नेहपूर्वक परतण्याची आभार आहे निमित्त फक्त साथ आहे तुम्हा आम्हाची जन्मजन्मीची. मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्याबरोबर 2 शब्दात बोलत करावे. माझे 2 शब्द सर्वप्रथम करून चालू करतो. मी पहिल्यांदा नाही करालो, आतापर्यंत मी बोललेलो नाही. तर आयोजकांनी चांगला कार्यक्रम केला. बरेच विद्यार्थी झाले, माधव शेळके झाले, राम शेळके झाले, एकनाथ भागड झाले. आमचं कमीत कमी 2 वर्षापासून हे नियोजन चालू होतं. सगळ्यांनी मिळून हे नियोजन केलं. सगळ्यांनी कार्यक्रमाची रूपरेषा बसवली. सगळ्यांचं ते सार्थक आहे. सगळ्यांनी मेहनत घेतली. एवढ्या मुलींना गोळा करणं सोपं नव्हतं. डिस्ट्रीब्युटरनं मुलींचे नंबर घेतले, सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि सगळ्यांना घडून आणल्यामुळं मी आणि मला अध्यक्षपद दिल्यामुळं सगळ्या मुलींचे मी आभार मानतो. माझे 2 शब्द संपूर्ण. धन्यवाद. त्याच वेळेला असे आपले मित्र एकनाथ भागवत
माधव शेळके या दोन्ही मित्रांना त्याचबरोबर बिजू बिडकर मी स्वतः पण स्वतःची स्तुती करायची नसते म्हणून माझ्या या तिन्ही मित्रांना सर्व मित्र परिवाराकडून मी धन्यवाद देतो. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आपण सर्वांनी आपल्या मित्रमंडळींनी खूप मेहनत घेतली त्याबद्दल मी सर्वांचा एकदा आभारी आहे. मी सर्वांच्या वतीने एकनाथ बाबर माधव शेळके यांचा एक छोटासा सत्कार करू इच्छितो. तर एकनाथ बाबर यांनी आणि माधव शेळके यांनी स्टेजवरती यावे. मी खासदार सरांना विनंती करतो एकनाथ बाबरचा सत्कार तुम्ही करावा. त्याचप्रमाणे मी बाबर सरांना विनंती करतो की तुम्ही माधव शेळकेंचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे माधव शेळके यांचा सत्कार बाबर सरांनी करावा. मी ऐकत होतो सगळे बोलले मी नापास झालो. मी 5वी पासून 12वी पर्यंत एकदा नापास नाही जरी घर असतो दर्शक घेऊन एकदा नापास नाही मी. त्याचप्रमाणे माधव शेळके यांचा सत्कार बाबर सरांनी करावा. तसेच आपल्याला नळवाडी या ठिकाणी या नळवाडी ग्रामस्थांनी आपल्याला जो हॉल उपलब्ध करून दिला या गावचे सरपंच उपसरपंच ती ग्रामपंचायत कमिटी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे याच गावचे आपले सुनील दराडे आणि सोमनाथ साने यांचा पण सत्कार होणे इथं उचित मानतो. त्यामुळे सोमनाथ आणि सुनील बरोबर स्टेजवरती यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. मी खासदार सरांना विनंती करतो की सुनीलचा सत्कार त्यांनी करावा. सोमनाथला विनंती करतो की त्यांनी पण स्टेजवरती बाबर सरांना माझी विनंती आहे की सोमनाथ सानेचा सत्कार तुम्ही करावा. ठीक आहे त्यांना वंदन करू त्या हरकत नाही. तोडकर मुर्दाजी महाराजांवर त्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद राम. धन्यवाद छान बरं का छान. राम धन्यवाद. काही असेल याच्यामध्ये काही उपस्थित मंचावर राम तो सूत्रसंचालन करून घ्यायला त्याची बायको पण जबाबदार आहे कारण ती बेबी आपण 23 वर्षापूर्वी मित्रांनो आपण 23 वर्षापूर्वी ज्या शाळेतून आपण बाहेर पडलो कोण कुठे गेलं काय हरकत नाही. परंतु माझी एकच कळकळीची विनंती आहे. आता मध्यंतरी मी चासमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपल्या हनुमंत नाना मेंगार यांच्या आईचं निधन झालं होतं. मित्रांनो मी त्या व्यक्तीच्या घरी गेलो. मला असं वाटतं की ठीक आहे गावामध्ये स्थानिक राहणारे लोक जातात ग्रुपवर तुम्ही प्रत्येकाची भावपूर्ण श्रद्धांजली कोणाच्या शुभेच्छा या पडतातच. पण गावावरती आल्यानंतर 2 मिनिटं जर त्या मित्राच्या इथं जर गेलं तर त्याच्या कुटुंबाला खूप बरं वाटतं असं माझं प्रामाणिक मत आहे. का आले बा माझे 4 मित्र आपल्या तुमच्यापर्यंत आले. माझी कळकळी की माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे एकमेकाच्या सुखदुःखात सामील व्हा. गावचं राजकारण गावापुरतं मर्यादित ठेवा काही गरज नाही. परंतु माझी 100% विनंती आहे तुम्हाला की कोणाचं लग्न असेल आता मध्यंतरी सुमनचं लग्न होतं आपले 4 मित्र एक जरी गेला सॉरी सुमनच्या मुलीचं लग्न होतं तरी गेला तरी आता सुरू केल्यासारखं आहे. त्याच्यामुळे माझी विनंती प्रत्येकाच्या व्यवसायानुसार बाहेर पडलेला आहे. तर ठीक आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात
सोबत सामील व्हा. माझी एवढी विनंती, एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. या 2 गट मी ज्यांचे नाव घेतले, सुनील बाबर, अनिल दराडे, शरद बोरकर, गणेश काळे, प्रदीप करणार, मदन खैरनार, मी यांना विनंती, छगन गोसावी, तुकाराम गायकवाड यांना पण विनंती करतो, ज्या मुलांनी कार्यक्रमामध्ये बरोबर योगदान दिलेले, ठीक आहे, ज्या मुलांना युवतीच्या त्यांचा नावानिशी त्यांचा सत्कार केला, या 2 मिनिटं आमची कळकळीची विनंती. आणि माझ्या मित्र भावांनी हीच तुमची खरी शिदोरी आहे, हीच तुमची खरी शिदोरी आहे आणि हेच तुमचे खरे संस्कार आहे. हेच आम्ही बोला. आज आम्ही कुठेही गेलो तरी शेवटी आम्ही कुठल्या शाळेमध्ये शिकलो आणि आम्हाला कोण होतं हे नाव, तुमचं नाव अजूनही आजवर आहे, कुठंतरी निघतंय. आणि खैरनार सरांचा विषय जर बोलायचं झालं तर खैरनार सर शिकवताना एखादा पॅराग्राफचं जर वाचन करत असेल तर ते शक्यतो मुलांचं लक्ष आहे का नाही यासाठी त्या पॅराग्राफमधल्या लाईन चुकीचं वाचायचं, म्हणजे मुलांचं लक्ष कितपत आहे हे ते त्याच्यातून सिद्ध करत होते. धन्यवाद. यानंतर सुमन शेळके व त्यांचे मिस्टर यांचा सत्कार आपल्या गावचे भूमिपुत्र व आपल्या गावचे जावाई शाबुद्दीन सय्यद हे करते. सुमन शेळके 2 मिनिटं या स्टेजवरती या, जरा शाबुद्दीन सय्यद आणि आमचे पाहुणे. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. कुछ भी नहीं रहता दुनिया में लोगों, रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी, जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी.
दौलत कमाई कुछ ना कमाया, कुछ न कमाया। हो दौलत कमाई कुछ न कमाया, शोहरत कमाई